103 या अध्यायातून 3रा वचन, तो तुझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा करीतो, तो तुझे सर्व रोग बरे करीतो. देव आपले हे वाचलेले वचन आशीर्वादित करो. आमेन. आपण दुसरं वचन वाचूया. 2 तिमोथी ह्याचा 2रा अध्याय 2रा वचन. हे वाचण्याकरिता मी रजनी सुरू यांची आंटी यांना पुढे बोलवते. नव्या करारामधून पौलाचे तिमोथेला 2रे पत्र 2रा अध्याय 2रे वचन. ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षांसमोर मजपासून ऐकल्या त्या इतरांना शिकविण्यास योग्य अशा विश्वासू मनुष्यास सोपवून दे. प्रभू परमेश्वर वाचलेले वचन आपण सर्वांकरिता आशीर्वादित करो. आमेन. सेकंड सेशनमध्ये जाण्या अगोदर आपण प्रेयर करूया. प्रार्थनेसाठी मी पास्टर नोहा छत्रे यांना विनंती करते की त्यांनी पुढे यावे. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या जिवंत स्वर्गीय देव बापा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत प्रभू, तुझी स्तुती करत आहोत प्रभू. प्रभू, या सुंदरशा दिवशी आम्हा सर्वांना प्रभू तुझ्या पवित्र मंदिरात आम्हाला एकत्र केलं आहे प्रभू, याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत प्रभू. आम्ही विशेष प्रार्थना करत आहोत खडकी मराठी चर्च जे यावर्षी हिरक महोत्सव साजरा करत आहेत प्रभू. गेले 75 वर्ष प्रभू या मंडळीला तू सांभाळस, तू या मंडळीला तुझ्या मार्गामध्ये चालवलंस प्रभू, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानत आहोत. आणि त्या निमित्ताने प्रभू या मंडळीने त्याच्या पास्टेट कमिटीने जे शिबिरं ठेवले आहेत प्रभू, त्याच्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत प्रभू की हे शिबिर जे आहे प्रभू आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचं कर प्रभू. विशेष प्रार्थना करत आहोत प्रभू आजच्या शिबिरासाठी प्रभू. आजचा पहिलं सत्र प्रभू आम्हा प्रत्येकासाठी तू आशीर्वादच केलं प्रभू, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानत आहोत प्रभू. आम्ही आज 2ऱ्या सत्रामध्ये जात असताना प्रभू आम्ही प्रार्थना करत आहोत की तू आमच्याबरोबर राहा प्रभू. आणि प्रभू विशेष करून आम्ही विशेष करून प्रार्थना करत आहोत योगेश मायकलवार पाळक साहेबांसाठी प्रभू, जे वचन आम्हासाठी ते घेऊन येणार आहेत प्रभू, ते समजण्यास प्रभू आम्हाला तुझ्या आत्म्याच्याद्वारे मदत कर प्रभू, सहाय्य कर. आणि प्रभू आम्ही या वचनानुसार आपलं जीवन जगावं असं होऊ दे प्रभू. इथून पुढची वेळ आम्ही तुझ्या हातात सोपत आहोत प्रभू. ही लहानशी प्रार्थना विनंती आमचं धन्य तारणार प्रभू येशू ख्रिस्त याच्याच नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. थँक्यू पास्टर नोहा. आता मी रेव्हरंड योगेश मायकलवार पास्टर अंकल यांना विनंती करते की त्यांनी पुढे यावे आणि सेकंड सेशनची सुरुवात करावी आणि त्यांच्या वचनाद्वारे आम्हाला चालवावे. भूक लागलेली नाही आहे ना? गुड. जास्त वेळ नाही घेणार, फक्त अर्ध्या तासात, हाफ ॲन आवर. चित्र दिसतंय काही? काय आहे? 3 सर्कल्स आहेत. ओके. सुवार्ता म्हणजे काय? गुड न्यूज, गॉस्पल ज्याला आपण म्हणतो, सुवार्ता म्हणजे काय? मी प्रश्न करतोय, सांगत नाही आहे. सुवार्ता म्हणजे काय? तुम्हाला काय वाटतं? हां, येशू जन्मला. ओके, अच्छा, ओके. तो येणार आहे, आम्ही त्याची प्रतीक्षा करीत आहोत, त्याची वाट पाहत आहोत. अजून काय वाटतं? सुवार्ता
तुम्हाला माहिती आहे आपल्या मंडळीने म्हणजे खडकी मंडळीने कोल्हापूरला जेव्हा पूर आला आणि लोकांची घरं वाहून गेली, काय केलं? सुवार्ता गाजवली. कशी? त्यांच्या गरजा पूर्ण करू. एखादा आजारी आहे त्याच्यासाठी सुवार्ता काय असेल? नाही, ते आमचं कर्तव्य झालं. सुवार्ता त्याच्यासाठी काय आहे? आजार बरं होणं. येस, मोठ्याने बोला, मोठ्याने. सेवा करणे ही सुवार्ता आहे. अच्छा, ओके. विश्वास ठेवणे ही सुवार्ता आहे. ऑल राईट, व्हेरी गुड. इफिस्करास पत्र 2 अध्याय 1 ते 10 या वचनांमध्ये आमचं जग कसं तुटलेलं आहे, कोलमडलेलं आहे, ब्रोकन आहे, त्याच्याबद्दल लिहिण्यात आलेलं आहे. आपल्या जगामध्ये किती गोष्टींनी आम्हाला निराश केलेलं आहे, तुटलेल्या अवस्थेत आणलेलं आहे, याचं विवरण त्या ठिकाणी केले गेलेलं आहे. म्हणजे पहिला सर्कल जो आहे जिथे ब्रोकन लिहिलेलं आहे, लिहिता वाचण्यात येत आहे. पहिल्या सर्कलमध्ये जिथे ब्रोकन आहे, तुमच्याकडे पानं आलेली आहेत? ओके, येतील, वाट पहा. तुम्हाला आणि मला या विखुरलेल्या जगामध्ये देवाने ठेवलेलं आहे. विखुरलेलं विश्व, विस्कळीत झालेली परिस्थिती, आणि आपण सर्वजण जे तुकड्यांमध्ये विभाजित झालो आहोत, त्या जगामध्ये परमेश्वराने एक योजना आखलेली दिसते. आता ती योजना आपल्याला दुसरं सर्कल आहे जिथे येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ देण्यात आलेला आहे. दिसतोय? येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ. आता या मोडकळीस आलेल्या जगाला पुन्हा एकदा सुंदर स्वरूप देण्याकरिता ख्रिस्त जन्माला आला. काही लोकांनी सांगितलं येशूचा जन्म आहे ना, ती सुवार्ता त्यांच्यासाठी झाली. आता हे जग जे विस्कळीत आहे त्याच्यामध्ये काही ॲरोज दिलेले आहेत. देर आर ॲरोज देर. काही बाहेर जात आहेत, काही आत येत आहेत. त्या ॲरोजचा अर्थ असा आहे की मनुष्य आपली स्वतःची सुटका करून घेण्याकरिता वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करतो. देर आर डिफरंट वेज ऑफ गेटिंग रिड ऑफ दिस ब्रोकन वर्ल्ड. मग काय आहेत? काही लोक धर्माचरण करतात. धर्माचरण म्हणजे प्रार्थना, उपास आणि चर्चला जाणं, दान देणं, एखादा गरीब असेल तर त्याची गरज पूर्ण करणं. त्याला काय वाटतं? हे सगळं केल्यामुळे मी या विस्कळीत झालेल्या परिस्थितीतून बाहेर येईन. एक प्रकारचे लोक ते असतात. दुसरा जो ॲरो आहे त्यामध्ये काही लोक स्वतःला या जगापासून वेगळं करून ब्रह्मचर्य, माहिती आहे ब्रह्मचर्य म्हणजे काय असतं? सेलिबसी, सेलिब्रेट म्हणजे जगाशी काही संबंध ठेवायचा नाही, वेगळं राहायचं. भारतात लोक हिमालयात जातात आणि मग तिथे जाऊन जप तप करतात, म्हणजे या विस्कळीत झालेल्या जगातून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करतात. काही तरुण वर्ग, तिसरा ॲरो जो बाहेर जाणारा तिथे दाखवण्यात आलेला आहे.
आज जगातील पुष्कळ लोक या विस्कळीत परिस्थितीतून बाहेर येण्याकरिता नशा, समजलं नशा? मग वेगवेगळ्या प्रकारच्या नशा आहेत. ड्रिंक्स असतील, हेरॉईन असेल, हेरॉईन ज्याला आपण पावडर फॉर्ममध्ये घेतो, किंवा इतर या जगात असणाऱ्या वाईट व्यसनांना ते अधीन होतात. का? दे वॉन्ट टू गेट रिड ऑफ ब्रोकन वर्ल्ड. जे विस्कळीत झालेलं जग आहे त्या जगातून स्वतःची सुटका व्हावी किंवा त्यांना वेगळं वाटावं म्हणून जे लोक व्यसनाधीन असतात, व्यसन करतात, व्हॉट डू दे फील? मी घेत नाही म्हणून मला माहीत नाही. कोणी घेत असेल तर त्यांना काय वाटत असेल की आम्ही या जगापासून वेगळे झालो आहोत. म्हणजे दे गो इन टू ट्रान्स. यू अंडरस्टँड? ट्रान्स म्हणून असं म्हणतं, ट्रान्स वर्ल्ड. या जगापासून वेगळ्या विश्वात जाणं. मग इथली दुःख, इथला त्रास, इथलं नैराश्य, या सर्व गोष्टींपासून ते वेगळे होतात. परंतु किती वेळ? जोपर्यंत त्यांच्या शरीरात नशा कार्य करते तोपर्यंत. प्रियांनो, काही लोक आज या जगाच्या विस्कळीतपणापासून स्वतःला वेगळं करण्याकरिता शारीरिक म्हणजे लैंगिक घाणेरडं जीवन जगतात. यू अंडरस्टँड? सेक्शुअल अब्यूज, सेक्शुअल ग्रॅटिफिकेशन. त्यांना असं वाटतं की आम्ही या गोष्टींमध्ये गुरफटून गेलो तर जगातला हा जो विस्कळीतपणा आहे तो आम्ही विसरून जातो. तरुणांनो, मला तुम्हाला सांगू दे, लग्न झाल्यानंतर या गोष्टी तुम्हाला अनेक वर्षांपर्यंत उपभोगता येतात. लेट मी टेल यू व्हेरी फ्रँकली, लग्न झाल्यानंतर ह्या गोष्टींचा आनंद तुम्ही आयुष्यभर घेऊ शकता, परंतु लग्न होण्याआधी हे काय आहे याचं एक्सपेरिमेंट करू नका. डोंट ट्राय टू डू दॅट. तुमची जबाबदारी आता काहीतरी वेगळी आहे. डोंट गेट इन टू दॅट फॅसिनेशन. डोंट फील की हेच सगळं काही आहे. दिस इज नॉट दी ओनली थिंग. दिस इज वन ऑफ द थिंग्स, वन ऑफ द ग्रॅटिफिकेशन्स, वन ऑफ द लविंग डिझायर्स, वन ऑफ दी. म्हणून आमचा फोकस तो असू देऊ नका. तुमच्या हातात मोबाईल्स आहेत, तुमच्या घरात इंटरनेट आहे, तुमच्या घरात अँड्रॉईड टी व्हीज आहेत, मोठमोठे स्क्रीन आहेत. म्हणून या सर्व गोष्टी तिथे आनंद मिळवण्याचा प्रयत्न करू नका, कारण दॅट इज नॉट दी ओनली थिंग. परंतु त्या एका गोष्टीमुळे वी स्पॉईल द एंटायर लाईफ. यू अंडरस्टँड दॅट? फॉर जस्ट वन थिंग, and that gratification is a matter of few minutes. Understand that? काही क्षणांचा तो आनंद असतो, परंतु पूर्ण आमचं शरीर, आमचं मन आणि आमचा आत्मा ते प्रदूषित करतं. इट स्पॉइल्स, इट पॉल्यूट्स आवर माइंडसेट. अँड वी आर हिअर कॉल्ड फॉर द गॉस्पल, शेअरिंग ऑफ द गॉस्पल. आम्हाला ती सुवार्ता जगामध्ये न्यायची आहे. आणि हे करत असताना
आमचं स्वतःचं मन, आमच्या स्वतःच्या इच्छा, आमच्या स्वतःच्या गरजा, आम्हाला मिळणारा आनंद यामध्ये जर आपण गुरफटून राहिलो तर हे काम होणार नाही, विच गॉड हॅज कॉल्ड अस फॉर. परमेश्वराने ज्या कामासाठी आम्हाला आणलेलं आहे ते बाजूला राहून जाईल, आम्ही म्हातारे होऊन जाऊ आणि मग आपण म्हणायचं चला आता सुवार्ता सांगू. आणि सुवार्ता सांगायला निघालो तर गुडघे दुखतात, कंबर दुखते, जास्त प्रवास करू शकत नाही, जास्त वेळ आम्ही उभे राहू शकत नाही. आणि म्हणून अशा वेळेस सुवार्ता गाजवली जाईल? नो. द स्ट्रेंथ इज नाव इन युअर यूथ. तुम्ही तरुण आहात तेव्हाच हे विजन, हे मिशन आपल्या हाती घ्या. कारण म्हातारपण आल्यावर चष्मे लागतात. यू नो दॅट. आता मी हा चष्मा काढला तर मला सगळं ब्लर्ड दिसतं, ब्लर्ड इमेज. कारण जसं जसं आपलं वय वाढतं शरीरातील अवयव काय होतात, त्यांचा ऱ्हास होतो. यू नो दॅट. ते हळूहळू निकामी व्हायला लागतात. म्हणून असा विचार करू नका आय विल फर्स्ट टेक केअर ऑफ माय करिअर, है ना. आम्ही नाही, चांगली नोकरी, पायावर उभं राहणं, अँड देन माझं कुटुंब, आय विल मेक माय फॅमिली, अँड देन आय विल नर्चर माय चिल्ड्रन. मग माझ्या लेकरांना लहानाचं मोठं करू द्या. हे करता करता आमचं आयुष्य निघून जातं आणि मग आम्हाला मोतीबिंदू व्हायला लागतो, ऐकायला कमी यायला लागतं, गुडघे नाजूक व्हायला लागतात, आमची हाडं ठिसूळ व्हायला लागतात, आमचे केस पिकायला लागतात आणि मग आपण म्हणायचं आता सुवार्ता सांगू. द वर्ल्ड इज डाईंग विदाउट क्राइस्ट. हॅव दॅट बर्डन. द वर्ल्ड इज डाईंग विदाउट क्राइस्ट. कित्येक लोक येशू ख्रिस्ताची सुवार्ता न ऐकता मरतायत आणि त्यांचं जीवन त्या घाणेरड्या चिंधीसारखं जात आहे. आम्हाला ते ओझं परमेश्वराने दिलं आहे. अँड इन्स्टेड ऑफ दॅट, यू नो व्हॉट आर वी हॅपी विथ? चर्च संपल्याबरोबर गळ्यात गळे टाकून किंवा कमरेत हात घालून आम्ही सेल्फी काढतोय. इजंट इट? इज इट नॉट द ट्रूथ? हे कसं आहे, धर्माचरण आहे आमचं. बाळकसाहेब, आम्ही तिकडे लोणावळा, खंडाळा, त्या पहाडांवर, त्या पाण्याच्या शेजारी, तिथे ते सेल्फी नाही काढली, इथेच काढली. काय चुकलं आमचं, है ना? देन like-minded families coming together, then ha ha hi hi hu hu and then selfies. किती आनंद आहे आम्हाला. काही काही वेळेला आम्ही चर्चला येत असताना कुठल्या प्रकारचे कपडे आम्ही घालावेत त्याचं देखील भान विसरलो आहोत. इजंट इट? आम्ही कुठल्या प्रकारचे कपडे घालतो, आम्ही कुठल्या पार्टीला जात नाही आहे, आम्ही अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं प्रदर्शन करायला इथे आलेलो नाही आहे. पिकनिक स्पॉट हा नाही आहे. काही काही लोकांना तर मी पाहिलं बरमुडा, हाफ पॅन्ट अँड फंकी टी शर्ट, फंकी टी शर्ट, म्हणजे त्याच्यात काहीतरी कुठेतरी असं नाही का कॅरिकेचर. अँड वेअर आर वी कमिंग? इन द प्रेझन्स ऑफ द लॉर्ड. परमेश्वराच्या उपस्थितीत आमचं राहणं, आमची वेशभूषा, कपडे घालण्याची स्थिती, जे फॉरेनर्स असतात ना, फॉरेनर्स, ते दिसतातही सुंदर, जेणेकरून त्यांनी जी काही कपडे घातलेली असतात त्यामध्ये ते मॉडेस्ट वाटतात. आय एम ट्राईंग टू मेक यू अंडरस्टँड. मॉडेस्टी इज ब्युटी. तुम्ही जितके
मॉडेस्टीला काय शब्द आहे मराठीत? मॉडेस्टी म्हणजे दिवसा ढवळ्या साजेल असे कपडे. यू अंडरस्टँड दॅट? आणि आम्ही कशासाठी चर्चला येतो? नॉट फॉर मॉडेलिंग. पुष्कळ तरुण आपल्या चर्चमध्ये नाही, कॅथलिक चर्चेसमध्ये पहा, सकाळ संध्याकाळ मास होत असतो तिथे, मास. आणि मग तिथे तरुण वर्ग भरपूर प्रमाणात आलेले दिसतात. यू नो वाय? आय डोंट हॅव टू टेल यू. बिकॉज देर आर ब्युटिफुल चीक्स, है ना, दे आर अराउंड, है ना. And not only beautiful, but well dressed to शब्द वापरू नकोय ते. आपण सुवार्ता सांगायला आलो आहे. हे जग मरत आहे. इट इज डाईंग विदाउट क्राइस्ट अँड वी आर रेस्पॉन्सिबल फॉर दी गुड न्यूज. गॉस्पल आमच्याकडे आहे, त्यांच्याकडे नाही आहे. सुवार्ता आमच्या हातात देण्यात आलेली आहे, त्यांच्याकडे नाही आहे. मग ते मरताना आपल्याला आनंद व्हायला नको, आम्हाला दुःख व्हायला हवं. आमच्या डोळ्यात अश्रू यायला हवे. अरे माझा मित्र होता, तो गेला, त्याला ख्रिस्त कळाला नाही किंवा मी त्याला सांगू शकलो नाही. परमेश्वराने ही योजना, द थर्ड सर्कल, गॉड्स प्लॅन. अँड व्हॉट इज देअर? द सिम्बल ऑफ लव्ह. तिथे प्रेमाचं चिन्ह आहे, प्रेमाचं चिन्ह आहे ना. असे करताना तुम्ही डान्स करताना हे प्रेम तुम्ही आणि मी जगाला द्यायचं आहे. लेट देम नो गॉड लव्स देम. परमेश्वराचं प्रेम लोकांना दिसू देत, कळू देत. आमच्या शरीरावरचं प्रेम नव्हे. डोंट डायवर्ट देअर अटेन्शन. त्यांना देवाकडे पाहू द्या, आमच्या केसांकडे नव्हे. हां, द वे वी स्टाईल, द वे वी शेप, द वे वी कॅरी आवरसेल्व्स, ते दाखवण्यासाठी चर्चमध्ये येऊ नका. ते दाखवण्याचे स्थान पुष्कळ आहेत. MG रोड आहे, यू कॅन गो देअर. रात्रंदिवस यू कॅन वॉक. मुंबईत तर बरेच ठिकाण आहेत. आय डोंट नो वेदर यू ऑल नो इट ऑर नॉट. पुष्कळ फॅन्सी स्ट्रीट्स आहेत, है ना. तिथे आम्हाला अशीच लोक दिसतात. आर वी इक्वेटिंग विथ देम? आम्ही चर्चमध्ये येताना आम्ही त्यांना त्यांच्यासारखं इथे सादरीकरण करणार आहोत? नो. त्यांना परमेश्वराच्या गोष्टींबद्दल जाणीव व्हावी. मेक सेन्स what we are, make sense what we talk, make sense what we wear, make sense what we think. त्याच्यामध्ये त्या लोकांना विचार करण्याबद्दल भाग पाडा. they should realize it. and how would we do that? आम्ही ते कशा रीतीने करू? keep this paper इन युअर कलेक्शन. तुमच्या घरामध्ये हे ठेवा. जेव्हा जेव्हा तुम्हाला हे दिसेल तेव्हा तेव्हा आम्हाला लक्षात येईल की या जगामध्ये ख्रिस्त येशू यासाठी आला की आपण परमेश्वराची प्रीती ओळखावी आणि तिथे आपल्याला लोकांना न्यायचं आहे. दुसरा एक पेपर आहे जे या हार्टविषयी आहे. तुम्हाला मिळालेला आहे तो? यू गॉट इट? येस. तिथे योहान 3:16 सगळ्यांना मुखपाठ असेल. यू ऑल नो इट बाय हार्ट, इजंट इट? जॉन 3:16. रात्री आपण 12 वाजताही झोपेत असलो आणि कोणी म्हटलं की चला उठा आणि योहान 3:16 म्हणा, तर आम्ही सर्वजण मिळून म्हणतो. दॅट इज
धर्मशास्त्र ते आपल्या मनात बाळगा. परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, एवढ्यासाठी की जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांचा नाश होऊ नये, तर त्यांना अनंत जीवन प्राप्त व्हावं. पहिल्या सेशनची सुरुवात मी हिरोजबद्दल सांगून केली, आठवतं तुम्हाला? आय स्टार्टेड विथ हिरोज. हू आर द हिरोज? बॉडी बिल्डर्स नाही है ना, ते मस्त मसल्स वगैरे दाखवतात, दोज आर नॉट हिरोज. जे योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य काम करून लोकांचं भलं करतात, त्यांचा सांभाळ करतात, त्यांना वाचवतात, दोज आर हिरोज. आणि परमेश्वर तुम्हाला आणि मला हिरो आणि हिरोईन म्हणून पाहतो. वी आर ऑल. बाह्य नाही, अंतर्मन. आमचं अंतर्मन तो हिरो आणि हिरोईन्स सारखं पाहतो आणि म्हणून तो तुम्हाला आणि मला त्याचं वचन देतो. आपण योहानकृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय उघडू. 15वा अध्याय. 10 minutes we have. I'm going to conclude it. John's Gospel, 15th chapter 15. Please open. योहानकृत शुभवर्तमान नवीन करारात आहे. इट इज नॉट इन द ओल्ड टेस्टमेंट, इट्स इन द न्यू टेस्टमेंट, अँड इट इज द 4th गॉस्पल. 1st, 2nd, 3rd, 4th बुक. मत्तय, मार्क, लूक, योहान. मत्तय, मार्क, लूक, योहान. ओके, यू स्टिल हॅव नॉट फाउंड? ऑल राईट. मत्तय कृत शुभवर्तमान नाही, योहान कृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय 7वं वचन वाचा, मोठ्याने वाचा. म्हणजे परमेश्वराला जे काही हवं आहे आणि तुम्हाला आणि मला जे काही हवं आहे हे केव्हा पूर्ण होईल? जेव्हा आपण त्याच्यामध्ये एक होऊ. अबाईड इन द वर्ल्ड, अबाईड विथ गॉड, अबाईड विथ लॉर्ड्स विल. तुमची इच्छा आणि परमेश्वराची इच्छा जेव्हा एक होते तेव्हाच काहीतरी उत्तर मिळतं. नाही तर तुम्ही म्हणाल आताच्या आता माझ्या दारासमोर मर्सिडीज बेन्झ है ना उभी राहावी, परमेश्वराची इच्छाच नाही. होईल का? आम्ही त्या गोष्टी मागतो ज्या गोष्टी परमेश्वराला वाटतात की नको आहे, आणि आम्ही त्या गोष्टी मागत नाही जे परमेश्वराला वाटतं की आम्ही मागावं. माझ्या शेजाऱ्याचं तारण व्हावं हे आम्ही मागितलं आहे का? आर वी बर्डन्ड विथ द सॅल्वेशन ऑफ माय नेबर? माझ्या शेजाऱ्याचं तारण व्हावं, माझ्या मित्राचं तारण व्हावं, माझ्या मैत्रिणीचं तारण व्हावं, माझ्या लोकांचं तारण व्हावं, माझ्या भावाचं तारण व्हावं, माझ्या कुटुंबाचं तारण व्हावं. आर वी आस्किंग गॉड? अबाईड. परमेश्वराच्या वचनाशी एकरूप राहा. पुढं 9वं वचन त्याच अध्यायात 9th verse. हां, पित्याची प्रीती आम्हाला ठाऊक आहे. टू व्हॉट एक्सटेंट गॉड हॅज लव्ड अस? टू व्हॉट एक्सटेंट? कॅन यू मेजर हिज एक्सटेंट? टू व्हॉट एक्सटेंट? He accepted cross death for us. To what extent he loved us?
त्याने तुमच्या आणि माझ्याकरिता प्राण देखील दिला. तरुणांमध्ये हे वाक्य प्रचलित है, मैं तुम्हारे लिए चांद भी तोड़कर लाऊंगा, है ना. जीव देण्याची वेळ आली तर आपण करतो का, है ना. ते चांद आणि तारे तर दुसरीकडेच राहिले. नो, गॉड हॅज लव्ड अस टू दॅट एक्सटेंट. गॉड लव्स अस इवन टुडे. ही वॉन्ट्स टू बी इन फेलोशिप विथ अस. त्याला तुमच्या आणि माझ्यापासून दूर जाणं आवडत नाही. ही लव्स अस सो दॅट ही विल हॅव फेलोशिप विथ अस. 10वं वचन, त्याच अध्यायातलं, योहान 15. आज्ञा आणि प्रीती दोन वेगवेगळ्या गोष्टी नाही आहेत. यू अंडरस्टँड दॅट. आम्ही जर प्रीती करतो तर आम्ही आज्ञा देखील पाळू. नाव यूथ, यंगस्टर्स, टेल मी हाऊ मच डू यू लव्ह युअर पेरेंट्स. किती तुमच्या आईवडिलांवर प्रेम आहे. इट शोज जेव्हा तुम्ही त्यांच्या आज्ञा पाळत नाही. 7 वाजता घरी ये म्हटलं की आमच्या डोक्यात राग निर्माण होतो. व्हॉट काइंड ऑफ पेरेंट्स दीज आर, है ना. आम्हाला इतकंही स्वातंत्र्य देत नाहीत. अभ्यास करायला सांगितला की आम्हाला काय होतं, व्हेरी सॅड. अँड स्टील मदर्स डे, फादर्स डे आला की आपण काय करतो, त्यांना फूल देतो, आलिंगन काय घालतो, सेल्फी काय काढतो. परंतु जेव्हा आज्ञा पालनाची वेळ येते, इज आर लव्ह ट्रू. सत्यता आहे त्या प्रीतीमध्ये. सेम अप्लाइज विथ गॉड अँड अस. सेम. जर आम्ही देवावर प्रीती करतो असं म्हणतो तर त्याच्या आज्ञा पाळाव्यात. नो अदर वे, नो शॉर्टकट्स अँड नो गिविंग अप. परमेश्वरावर जर आमची प्रीती असेल तर त्याच्या आज्ञा पाळण्याची आवश्यकता आहे. आणि हे आनंदाने, प्रीतीने, इट्स अ जॉयस ओबिडियन्स. जॉयस, मनावर ओझं ठेवून नाही. एक फार मोठा दगड तुमच्या हृदयावर ठेवला आणि तुम्हाला आज्ञापालन करावी लागत आहे असं नाही. वेन वी ओबे इट जॉयफुली. जर मी आज्ञापालन करतो तर आनंदाने करू. गॉड सेज नो, it should be no for us. When God says yes, it should be yes for us. The last thing, आम्ही एक ध्येय घेऊन या जगात चालणारे लोक आहोत. आणि तो ध्येय म्हणजे 2 तिमोथेय 2 अध्याय 2 वचन. 2 तिमोथी 2nd chapter 2nd verse. काय लिहिलेलं आहे तिथे? येस. आपल्याला एक कमांडमेंट, एक आज्ञा, एक जबाबदारी परमेश्वराने सोपवलेली आहे. जे काही तुम्ही ऐकलं, टुडे यू हॅव ऑल हर्ड. तुम्ही हे ऐकलं आहे. असं कोणी म्हणू शकत नाही की आमच्यापर्यंत आवाज पोहोचला नाही. आम्ही काय ऐकलं आहे?
परमेश्वराने आमच्या मंडळीला, आम्हाला एक उद्देश, एक ध्येय, एक विजन आणि एक मिशन दिलेलं आहे. अंडरस्टूड? आम्ही ते ऐकलं आहे. आता आम्हाला त्या ऐकलेल्या गोष्टी स्वतःपुरत्या ठेवायच्या नाही आहेत. तर काय करायचं आहे? गो इन टू द वर्ल्ड अँड मेक डिसायपल्स फॉर मी. प्रभू येशू ख्रिस्त या जगातून वर स्वर्गारोहण होताना त्याने काय आज्ञा सांगितली? जा, जगात जा आणि शिष्य घडवा. चर्च इज सच ॲन इन्स्टिट्यूट. चर्च ही एक अशी संस्था आहे जिथे आम्ही शिष्य घडवतो. वी आर कॉल्ड टू मेक डिसायपल्स. मल्टिप्लिकेशन आलं. I started with the theory of multiplication, right? So we have to multiply disciples. Disciples are required to be made. परमेश्वराचे शिष्य तुमचं आणि माझं कर्तव्य आहे. कारण तुम्हाला आणि मला परमेश्वराने ख्रिस्ताचे दूत म्हटलेलं आहे. वी आर ऑल ॲम्बॅसेडर्स. We are all ambassadors of Christ. करिंथकरास दुसरे पत्र 5वा अध्याय 17 ते 20. We are all ambassadors of Christ. राजदूत, देवदूत. आणि त्यांचं काम काय राहतं? आम्ही आमच्या परमेश्वराची प्रतिनिधित्व करतो. वी आर ambassadors of Christ. तुम्हाला माहिती आहे ब्रँड ॲम्बॅसेडर्स असतात. ब्रँड ॲम्बॅसेडर्स. अमिताभ बच्चन कुठल्या ब्रँडचा ॲम्बॅसेडर आहे? त्याचे अनेक ब्रँड्स आहेत नाही का? तेलापासून ते सोन्याच्या आभूषणापर्यंत कल्याण ज्वेलर्स आणि पुष्कळ वेगवेगळे हिरो, हिरोईन ब्रँड ॲम्बॅसेडर्स असतात. व्हॉट डू दे डू? दे प्रमोट. दे प्रमोट दॅट प्रॉडक्ट, isn't it? And we are called ambassadors of Christ. Whom do we promote? Self promotion, है ना? Self. आम्ही कुठले विचार घेऊन चालतोय? इफिसकरास पत्र 4 अध्याय 12 ते 16 वचने वाचा. इफिसकरास पत्र 2 अध्याय 12 ते 16. येस. ओनली 7 minutes I have. And I don't want to forego your lunch. Yeah. Yes. म्हणून असे केले. वाय क्राइस्ट केम इन टू दिस वर्ल्ड. प्रभू येशू ख्रिस्ताचं आमच्या या जगात येणं कशामुळे झालं? प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी वधस्तंभावर का मारला गेला? कारण तुमचा आणि माझा समेट देवाबरोबर व्हावा. आमचं जे दुरावलेलं नातं आहे ते एक व्हावं म्हणून परमेश्वराने हे केलं. आणि ते आता तुम्हाला आणि मला मिळालं आहे. वी आर ऑल वॉश्ड, क्लेन्स्ड
in the blood of Christ. Do you believe? आमच्याकडे एक बाळक आहेत, त्यांना असं लक्षात आलं की लोक थोडेसे सुस्तावले आहेत, ते जोरात माईकमध्ये म्हणतात आणि म्हणून असं म्हटल्यावर सगळे खडबडून उठतात. सो वी बिलीव्ह that Christ has saved us, isn't it? Do you want to take this gospel to the ones who are not saved? ज्यांचं तारण झालेलं नाही त्यांच्यापर्यंत ही सुवार्ता तुम्हाला न्यावीशी वाटते का? तुम्ही वाचलात, त्यांनीही वाचवलं जावं. आम्ही तारण प्राप्त केलेले लोक आहोत, त्यांचंही तारण व्हावं हे आम्हाला वाटतं का? मग कोणाला आपल्याला देवासाठी तयार करायचं आहे? होम शुड वी अप्रोच? सर्वप्रथम जे आज्ञा पालन करतात. आपण जाऊन अशा लोकांना सुवार्ता सांगायची की ज्या लोकांना त्यांच्या घरात, त्यांच्या कुटुंबात, त्यांच्या समाजात कुठल्याही प्रकारची आज्ञा पालन करण्याची इच्छाच नाही. आणि त्यांच्यापुढं आपण डोकं फोडलं, हृदय काढून दिलं तरीसुद्धा काहीही परिणाम होणार नाही. सो आयडेंटिफाय हू आर फेथफुल, आयडेंटिफाय हू आर ओबिडियंट. ज्यांना खरंच आज्ञापालन करावीशी वाटते त्यांना जाऊन सुवार्ता सांगा. गो टू दॅम. दुसरी गोष्ट, जे वेळ देऊ इच्छितात, तुम्हाला आणि मला ऐकण्याकरिता ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांना सुवार्ता सांगा. तुम्ही त्यांना म्हणाल चला आज दुपारच्या शोला माझ्याजवळ तिकिटे आहेत, मग ते वेळेत वेळ काढून तुमच्याबरोबर यायला तयार होतात. पण तुम्ही म्हणा चला आज चर्चमध्ये हा कार्यक्रम आहे, मग तो वेळ असला तरी ते तुम्हाला आणि मला वेळ देऊ इच्छित नाहीत, देन व्हॉट इज द यूज ऑफ टेलिंग दॅम अबाउट क्राइस्ट? जे वेळ देऊ शकतात त्यांना सांगा. त्यांना सांगा ज्यांना आपल्या चुकांची सुधारणा करण्याची इच्छा आहे. तुम्हाला ठाऊक आहे मनुष्य चुकला आहे, परंतु तो मान्यच करणार नाही की मी चुकलो, मी जे केलं तेच योग्य आहे. मग तुम्ही त्यांना लाख सुवार्ता सांगा, ते मान्य करणार नाहीत. ते म्हणणार नाहीत की मी पापी आहे, खरंच मला ख्रिस्ताची गरज आहे. ते म्हणणार नाहीत की माझं चुकतं. ते म्हणतील तुमचा दृष्टिकोनच खराब आहे. है ना? पुष्कळदा तुम्हाला माहीत आहे किंवा माहीत नाही मला ठाऊक नाही, पण ख्रिस्ती लोकांना एक आरोप लावण्यात आलेला होता सुरुवातीच्या मंडळीला. आणि तो आरोप काय होता माहिती आहे? हे ख्रिस्ती लोक, स्त्री आणि पुरुष एका खोलीत जमा होतात आणि तिथे नाचतात, तिथे द्रव्यप्राशन करतात, म्हणजे दारू पितात आणि बेडोल होतात. यु नो दॅट? तुम्हाला आणि मला अशा रीतीने लोकांनी आरोप लावलेले आहेत. बट डिस्पाइट दॅट द गॉस्पल हॅज रीच्ड टू द एंटायर वर्ल्ड. वाय? दोष किती लावू देत, आपण काय करत आहोत हे लोकांना कळतं. That's why this session I started with your modest life, modesty in you. अंग प्रदर्शन नको, तुमच्यामध्ये ते सौजन्य दाखवा. ख्रिस्ताची प्रीती आम्ही त्यातून दाखवू. म्हणजे जे लोक शिकू इच्छितात, ज्या लोकांना आपल्या चुकांचा अनुभव आहे, चुका त्यांना कळतात आणि त्यातून ते सुधारण्याचा प्रयत्न करतात, त्यांना सुवार्ता सांगा. आणि जे लोक तुम्हाला असं वाटतं
की त्यांनी परमेश्वरासारखं व्हावं, त्यांना सुवार्ता सांगा. सो वॉट वी आर ट्राईंग टू डू नाव इज पुट दॅट 5/2. तुमच्यापर्यंत ते आलं 5/2. नाव वॉट वी आर ट्राईंग टू डू विथ दिस. इकडे पुणे ते लोणावळा जात असताना एक मावळ गाव येतं. मावळ येतं आहे, माहिती आहे तुम्हाला? मी मावळ सांगणार नाही आहे, पण MAWL मॉडेल सांगणार आहे. MAWL हे लक्षात ठेवा. MAWL. आणि ते लक्षात ठेवण्यासाठी बाळकसाहेबांनी मावळची आठवण करून दिली, ते तुम्ही लक्षात ठेवा. MAWL. फर्स्ट शो देम हाऊ टू डू इट. तुम्ही सुवार्ता सांगायला जाता, परंतु फक्त सांगून चालत नाही. एखादा येशू ख्रिस्ताचा ट्रॅक्ट घेतला आणि लोकांना देऊन आपण मोकळे झालो म्हणजे आपण सुवार्ता सांगितली असं नका करू. शो देम हाऊ टू डू इट. हे पान आहे 5/2, 5/2. एकीकडे 5 लोकांची नावं लिहा ज्यांना तुम्ही ख्रिस्तामध्ये आणू इच्छिता. यू वॉन्ट देम टू बी इन क्राइस्ट. टार्गेट करा. 1 महिना, 6 महिने, 1 वर्ष, वॉट एवर टाईम यू वॉन्ट टू स्पेंड ऑन देम. यू वॉन्ट टू स्पेंड ऑन देम, राईट. तुम्हाला किती वेळ त्यांच्यावर घालवायचा आहे, त्यांची नावं लिहा 5 लोकांची. एनी 5 पीपल यू लव्ह देम द मोस्ट. ज्या 5 लोकांबद्दल तुम्हाला प्रार्थना करावीशी वाटते, त्यांना सुवार्ता सांगावीशी वाटते, त्यांचं तारण व्हावं असं तुम्हाला वाटतं, त्या 5 लोकांची नावे तिथे लिहा. अँड देन 2 अशी स्थाने, प्लेसेस यू वॉन्ट टू विन फॉर क्राइस्ट. त्या जागांना तुम्हाला ख्रिस्तासाठी जिंकायचं आहे. मग तो तुमचा एरिया असू शकेल, तुम्ही ज्या ठिकाणी राहता, किंवा एखादं हॉस्पिटल असू शकेल ज्या हॉस्पिटलमध्ये लोक येतात, किंवा एखादं मंदिर असेल ज्या मंदिरात लोक येतात आणि तुम्हाला असं वाटतं की दे शुड बी सेव्ड. अशा 2 जागांची नावं लिहा अँड ट्राय प्रेइंग फॉर देम. बघा कार्य होतं की नाही. त्या लोकांसाठी दररोज प्रार्थना करा. दिस शुड बी युअर मॉडेल. जोपर्यंत आपण हे करणार नाही, त्यांना असं करा म्हणून सांगण्याची आमच्यात क्षमता नसते. डू इट फर्स्ट फॉर युअर सेल्फ अँड देन आस्क देम टू फॉलो. दॅट इज मॉडेल. ते आम्ही त्यांच्या पुढे ठेवायचं. त्यांना मदत करा. असिस्ट देम. कसं करायचं? एखादी व्यक्ती जी ख्रिस्तात नाही, अ नॉन ख्रिश्चन फ्रेंड ऑफ आर्स, यू वॉन्ट टू प्रीच द लव ऑफ गॉड टू देम और हिम और हर. तुम्हाला देवाची प्रीती त्यांना सांगायची असेल, यू हॅव टू सेट अ मॉडेल फर्स्ट. तुम्ही स्वतः ते करता आलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांना मदत करायला पाहिजे की तुम्ही तुमच्या भावावर, तुमच्या आईवर, तुमच्या वडिलांवर प्रीती कशी करावी. आईचा फोन आला तर ख्रिस्ती लेकराने काहीतरी खोटं सांगायचं की मी कॉलेजमध्येच आहे, आणि हे ते दुसरे लोक ऐकत आहेत, आमचे मित्रमैत्रिणी. काय ख्रिस्ती अँबॅसेडर्स आहेत. यू आर नॉट अ गुड मॉडेल फॉर दॅम. वी आर नॉट बिकमिंग अ गुड मॉडेल. अँड हाऊ आर वी एक्सपेक्टेड टू असिस्ट दॅम टू अंडरस्टँड गॉड. कसं? आणि म्हणून स्वतःमध्ये परिवर्तन आणलं पाहिजे. चेंज आवर सेल्स. ट्रान्सफॉर्म फर्स्ट युअर सेल्फ. आम्ही आधी परिवर्तित होऊ. थर्ड, वॉच देम डू इट. M for model, A for assisting, and now watch
them doing it. ते खरंच करतायत का? खरंच त्यांच्यामध्ये परिवर्तन आलं आहे का? ते लोक 5 लोकांसाठी प्रार्थना करतायत का? ते आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करतायत का? वॉच देम अँड टेक देअर फीडबॅक की काय झालं, आज काय घडलं, कुठल्या मॉलमध्ये कुठलं खाद्यपदार्थ चांगलं मिळतं हे डिस्कशन वायफळ आहे. इट विल नॉट मेक एनी सेन्स. कुठल्या दुकानामध्ये कुठलं नाही का टॉप चांगला आलेला आहे, कुठली जीन्स पॅन्ट खूप सुंदर आलेली आहे. फ्युटाईल डिस्कशन, युजलेस डिस्कशन. पण हे तुम्ही विचारा, तुमचा भाऊ किंवा तुमची बहीण आता नम्र झाली आहे का? त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात का? दॅट इज द फीडबॅक. चेंज युअर व्हॅल्यूज, चेंज युअर आउटलुक, चेंज युअर सेल्फ. चौथी गोष्ट, आता आपण त्यांना शिकवतोय, आता आपण त्यांचा फीडबॅक घेतोय, आता आपण त्यांना मदत करतोय, आपण त्यांच्यावर वॉच ठेवतोय, पण शेवटी एक करायचं आहे, लीव देम टू लीड. नाही तर शेवटपर्यंत तू असं करू नको, तू तसं करू नको, तुझं इथे चुकतं, तुझं तिथे चुकतं, तुला हे शोभलं नाही, तुला ते शोभलं नाही, असं आपलं सतत शेवटपर्यंत म्हणणं असतं. डोंट डू दॅट. मॉडेल, असिस्ट, वॉच अँड लीव. त्यांना जगात सोडून द्या. लेट देम लीड देमसेल्व्स. तुम्ही आता लीडर होऊ नका. जेव्हा आम्ही असं करू तेव्हा आपण लोकांना देवाकडे आणू शकू. इज इट प्रॅक्टिकल? इज इट व्हेरी डिफिकल्ट? कॅन वी डू इट? एक हसण्याचं उदाहरण देऊन सांगतो. भारतातले लोक, भारतातले म्हणजे आम्ही, दुसऱ्या ग्रहातले नाही, आम्हीच, भारतातले लोक या तत्वावर खूप विश्वास ठेवतात. ते तत्व हे, तो करू शकत नाही. अंडरस्टँड? तो करू शकत नाही तर मला कसं काय जमेल? त्याने सुवार्ता सांगितली नाही तर मी कशी काय सांगेन? भारतीय तत्व. ओके, त्यांनी केलं नाही, त्यांनी केलं नाही, मी का करू? यू अंडरस्टँड दॅट डिफरन्स? तो करत नाही, मला कसं शक्य आहे? त्यांनी केलं नाही तर मी का करू? याच्या उलट जॅपनीज लोक कसे असतात तुम्हाला माहिती आहे ना? दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमामध्ये काय झालं हा इतिहास तुम्ही वाचलेला आहे. तिथे जे नुकसान झालं त्याच्यामुळे आजपर्यंत लोक त्याची झळ त्यांना पोहोचते. ते लोक काय करतात माहिती आहे? तो करत नाही तर मी करेन, तो करत नाही तर मी करेन. त्यांना जमतं तर मला का नाही? अंडरस्टूड? भारत आणि जपान. म्हणून जपान छोटं राष्ट्र आहे परंतु उन्नत आहे. भारत विशाल राष्ट्र है परंतु जैसे थे. आणि शेवटी आपणही भारतीय, हम सब भारतीय हैं. आणि म्हणून तसंच आम्ही हम सब मसीही हैं, हम सब ख्रिश्चन हैं. परंतु ख्रिस्त कुठे आहे? वेअर इज क्राइस्ट इन अस? लेट अस पॉन्डर ओवर. Let us think again.
लेट अस रीप्रीच आवरसेल्व्स. पुन्हा एकदा हा संदेश आम्ही स्वतःला सांगू. वी आर कॉल्ड फॉर मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन नव्हे. आमचं काय चाललेलं आहे? माझ्यामुळे तो येत नाही आणि त्याच्यामुळे अजून 4 लोक येत नाहीत. है ना? यूथमध्ये असंच आहे. आमच्यामुळे ते येत नाहीत आणि त्यांच्यामुळे आम्ही ॲक्टिव्ह नाही. व्हॉट इज द एक्झाम्पल वी सेट बिफोर द वर्ल्ड? परमेश्वर करो आम्हाला त्याने मल्टिप्लाइंग लीडर्स बनवावं. मल्टिप्लाइंग लीडर्स, एकानंतर 2, दोघानंतर 4. ती कुठली मार्केटिंग सिस्टम आता सुरू झालेली आहे? चेन मार्केटिंग, है ना? चेन मार्केटिंग सिस्टम, काय म्हणतात त्याला अजून? एनी अदर वर्ड? चेन मार्केटिंग. मग त्याच्यामध्ये काय सांगतात? आम्ही तुम्हाला तयार करतो, तुम्ही अजून 2 तयार करा. आम्ही तर देवाची प्रीती त्याची मार्केटिंग करायला निघालो आहे. आतापर्यंत अंदाज लावा, 75 वर्ष किती कुटुंब सुरू झाले असतील आम्हाला ठाऊक नाही, पण प्रत्येक कुटुंबाने एक जरी आणला असता तर किती कुटुंब वाढली असती आतापर्यंत? पण असं होत आहे? आस्क सेल्फ, स्वतःलाच आपण विचारू, असं होत आहे का? वी नीड टू नाव बिकम मल्टिप्लाइंग लीडर्स. मल्टिप्लाय. आणि परमेश्वराने जो आशीर्वाद दिला आहे तो मल्टिप्लिकेशनचा आहे. त्याने जेव्हा जग निर्माण केलं, पृथ्वीवर माणसाला निर्माण केलं, त्याने तुम्हाला कुठला मोठा आशीर्वाद दिला? गो अँड मल्टिप्लाय. बहुगुणित व्हा, वाढा, आशीर्वादित व्हा. दे बाप या वचनाद्वारे आम्हा सर्वांना आशीर्वाद द्या. प्रार्थना करूया. Lord of heaven and Lord of earth, this is the time to come before your throne of grace. Understand ourselves, review and renew our hearts, and come with openness of our minds that we have erred in many ways. We have done wrong in our walk of life. We have disobeyed your word, and now we want to repent, come to you with this heart. Let your love be spread into this world. Let each life be saved in Christ, and let the gospel reach to the unreached. Thank you for hearing our prayers. Make this seminar a cause of blessing for many, those who are our friends, those of us who are our relatives, those of us whom we love the most, be saved. In Jesus our Lord and Savior's name we pray. Amen. Thank you.